हेलिकॉप्टर उडावला दूर, गेले दूर, अगदी साइड स्क्रीनच्या वरून. बिहाइंड द बॉलर, सेफ झोन आणि निश्चित अनिकेतच्या बॅट मधून षटकार. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळपासून व्लॉग बनवायचा होता पण लक्षातच नाही. आत्ता ऑन द स्पॉट कारखान्यावर आल्यावर मग लक्षात आले. शिवाजी स्पोर्ट्स चिंचणी आयोजित काका द बॉस चषक ही टुर्नामेंट तासगावमध्ये सुरू आहे. परवापासून सुरू आहे आणि 2 हाफ ग्रामीण, 1 हाफ शहरी आणि 1 तालुका हाफ असा फॉर्मॅट आहे. आणि डे नाईट स्पर्धा असल्यामुळं दुपारनंतर मॅचेस चालू होतात. त्यामुळं लक्षात राहिलं नाही. डायरेक्ट ग्राउंडवर आलो. आता आम्ही 3 जण ग्राउंडवर येऊन थांबलो. आता आमचा तुम्हाला डिसिप्लिन तर माहिती आहे. त्यामुळं मॅच तिसरी मागून घेतल्या. तरी पण पहिली मॅच सुरू झाल्या आणि अजून आम्ही इथंच आहे. आमचं प्लेयर अजून आवरून यायला लागलेत. आता येऊन थांबले. आता कधी येते तेव्हा त्यांना घ्यायचं आणि मग गाडीवरनं पुढं जायचं. ऊन तर असल्या डेंजर लागले की बास पाक चेहऱ्याची वाटच लागत्या. पण आता क्रिकेटला हे असंच असते. काय सावलीत खेळायला नसते, पूर्ण उन्हात खेळायचं आहे. आमच्या ग्राउंडवरचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. आणि सावली आहे का बघा, साईडनं सावली आहे पण ग्राउंडच्या आत सगळं ऊनच ऊन आहे. हे ग्राउंड आहे आमचं, हे ट्रॅक आणि मध्ये सेंटरला आमचं ग्राउंड पूर्णपणे ओपनच आहे. त्यामुळं आता सीझन चालू झाल्यामुळं आता फेब्रुवारी महिन्यापासून तर जास्त कडक ऊन पडते. असल्या उन्हातच खेळायला लागणार आहे. चेहऱ्याची काळजी तर काय घ्यायला मिळत नाही. पण जिथं जाईल तिथं हातपाय तोंड धुवून तर बसायला लागतंय. कारण तेवढं तर सनस्क्रीन वापरले. आता सनस्क्रीन लावल्यामुळं थोडंसं व्यवस्थित आहे. नाही तर हात बघा आणि तोंड बघा सगळं एकसारखंच झालं. तरी उन्हापासून वाचायसाठी संघ गॉगल पण ठेवला आहे. तुम्हाला गॉगल दावतो, सॅकमध्येच आहे. कारण का त्याला घेऊन जायला लागते. कारण का उन्हाचं तर एवढ्या झाड आहेत ना की वर बघायला पण आजूबाजूला त्रास होते. त्यामुळं गॉगल घालायचा. 1 मिनिट तुम्हाला गॉगल घालून दाखवतो. तर आता ह्यो आहे गॉगल. आता ह्याचं काय होतं, पूर्ण घातला की डोळ्याला बसून त्रास होत नाही. आता मी सूर्याकडं बघूनच व्हिडिओ करायला लागले. कारण का चेहऱ्यावर दिसावं, व्यवस्थित चेहरा दिसावा. नाही तर बॅक साईडनं केला की काळपट दिसते. पण ह्यो गॉगल घातला का नाही की त्रास कमी होते. आता दिसायला पण बाहेर दिसते. आता स्पोर्ट्सवाली सगळी वापरतात. ह्यो गॉगल असं दिसते की त्रास पण होत नाही. तर बिनधास्त वर बघू शकते. त्यामुळं गॉगल संघच ठेवला आहे. प्रवासाला पण हा बरा पडतोय. पण खेळताना कधी गॉगल वापरला नाही. कारण का त्याचा अंदाज लागतोय. आणि प्रॅक्टिसला कायम आम्ही संध्याकाळी प्रॅक्टिस करतोय 4ला किंवा सकाळचं करतोय. त्यामुळं दुपारचं प्रॅक्टिस करण्याचा टाईमच भेटत नाही किंवा वेळच मिळत नाही. आणि त्यामुळं गॉगल घालून प्रॅक्टिस करत नाही. संध्याकाळचं प्रॅक्टिस करायला लागलं की 4 नंतर थोडं काळपट दिसायला लागते. कारण का ह्याची काज पण थोडी अलग कलर, वेगळ्या कलरची आहे. त्यामुळं काळपट दिसायला चालू होते. आणि सवय झाल्या पूर्णपणे संध्याकाळचे बिना गॉगलची प्रॅक्टिस करता. आणि ह्या गॉगलमध्ये जर प्रॅक्टिस करायला लागलं थोडंसं असं घसारा असल्यासारखं वाटते. त्यामुळं व्यवस्थित बॉल जज होत नाही. त्याची सवय झाली की ठीक होईल. पण नको वाटते ते बिना चष्म्याचं. आता ट्रॅव्हलिंग करताना किंवा साईडला बसताना मग गॉगल घालून बसतोय किंवा फिरताना. पण खेळताना हा प्रॉपर गॉगल काढूनच व्यवस्थितच खेळतोय. त्यामुळं ह्याचा काही जास्त संबंध येतच नाही. तर आता चाललोय मॅचला. आणि मॅच जाताना ह्यो आमचा गोड दिसला आम्हाला इथं. नाही का गोड ह्यो, तुला गोड का म्हणतात? लाडानं गोड म्हणते त्याला. आता ह्यो थांबला इथं बसलेला. आणि आमची टीम आता आल्या, गाड्या आल्यात पटपट, अजून पोरं यायला लागली आहेत. ही एवढी झाली आहेत. आता जायचं सगळ्यांबर. आता ही बघा व्लॉग करत्याला बघून लई हाक मारले असणे. आता व्लॉगमध्ये जातो. ह्यो आहे अन्सार आणि सिद्धूभाऊ आहे, 2 जण आहेत. आता यांची स्विफ्ट घेऊन आली आहेत. आणि इथं सलमान भाईची गाडी इथं आहे. गाडीत बसायचं आणि तासगावला खेळायला जायचं. तर चला जाऊया. ओके, लेट्स गो. तर आम्ही कसं बसं आलतो पुढं, तर का मागणं फोन आलाय की थांबा, अजून 1 जण गाडीत घ्या, ॲडजस्ट करा. आम्ही 5 जण आता आले पुढं निवांत. हे आम्ही डिसिप्लिन, आम्ही लगेच आलो. मागच्या हालडुलत यायला लागले आणि परत फोन केला की बाबा थांबा एकाला जण घ्या. आता यांची वाट बघत आणि बसायला लागतंय. सगळे रस्त्यावर असे तटकाळत बसलेत. हे सिद्धूभाऊ, अन्सार, हे आवी भाऊ माहिती आहे नव्ह, आणि हे पदू भाऊ, सगळे इथंच थांबले वाटत. आता ती आला की त्याला घ्यायचं आणि मग जायचं. आणि पुढं अर्धा तास झालं थांबले. नुसतं फोन केला की आलो इथं आलो तिथं आलो करायला लागलेत. आमच्या मागणं तुळजापूर टीम मागणं येऊन पुढे गेल्या. त्यांची मॅच 4थी मॅच आहे तरी मागणं येऊन गेलेत. तरीही काय अजून यायचं नावच घेण्यात. आणि लागलेत बॅटा फिरवत बसायला, फोटो काढायला. लय बेकार लागले सवय. टाईमचं कधी महत्वच माहीत नाही. आता आली ती आणि ह्यो आणि आता ह्याला घ्यायचा आणि ह्या डिक्कीत बसवायचा आणि मॅचला जायचं पुढे. आता ग्राउंडच्या बाहेर आलोय आणि ग्राउंडचा माहोल बघा कसा आहे.
बसायला स्टँड केवढं मोठं आहे. या वर LED लाईट या थोड्या वेळात चालू होतील. ह्या साईडला स्टँड आहे, ह्या साईडला स्टँड आहे. आणि मागच्या वेळी इथं खेळलोय त्यामुळं जरा विकेटचा अंदाज आहे. यावेळी खेळणं गरजेचंच आहे कारण का चांगली टुर्नामेंट आहे, चांगलं नाव होतं आहे. आणि आता आवरून बिरून आता फ्रेश होऊन तयार होणार. इथं गाडी लावल्या विकेट करून तयार होऊन आता चालणार आहे खेळायला लगेच आत. टॉससाठी बोलावं लागली आहेत आणि आमचं काय आम्ही लेटच आहे. अजून एक गाडी यायची आहे. आता मॅच संपत आली आहे. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक सिंगल एक्झिक्यूट केले जात आहे आणि या एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेल्या आहे 86 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 13 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. तर आता किट करून सगळी तयार आहे. पहिला टॉस झालाय, टॉस जिंकून आम्ही घेतले बॉलिंग. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 70 पर्यंत थांबवाय बघेन. बॉलर पण व्यवस्थित आहेत आमच्यात, सगळी मन लावून खेळेल लागले. आता सुरेश ते सगळी प्रॅक्टिस करायला, आम्ही बी जातो जरा प्रॅक्टिस करून घेतो. तर चला जाऊया बघूया मॅचचं काय होते. तर आत्ताच मॅच झाली आणि पंढरपूरनं बॅटिंग केली ते पहिला आणि आम्ही जसं ठरवलं तसा प्लॅन आमचा सक्सेस झाला. 6 ओव्हरमध्ये फक्त आम्ही 60 पर्यंत त्यांना थांबवलं आणि 60 पर्यंत थांबवलं आणि आम्हाला 60चं टार्गेट होते, 59 थांबवलेलं. आणि बॅटिंग करत जरा बॅटिंग पण चांगली झाली आणि मॅच जराशी फसली. आम्ही जरा लूज झालो स्कोर आलाय म्हणून. आणि हा यो सामना 1 बॉल 1 ओव्हर गेलता. त्यात मुद्दून पहिल्याच बॉलला जाऊन 6 मारला आणि मॅच जिंकले आणि पहिला राऊंड तर क्लिअर झाला आहे. आता दुसऱ्या राऊंडचा सामना असणार आहे आणि मॅच असणार आहे तुळजापूर आणि तासगाव चालू आहे. त्यांच्यात जो जिंकल तो आमच्यावर असणार आहे. तर बॅटिंग झाली आणि भारी वाटायला लागले. असंच जर खेळत राहिलं तर मॅच जिंकत राहते. कॉम्बिनेशन जर टीमचं बसलं तर आम्ही निवांत मॅच जिंकू. फक्त जरा कॉम्बिनेशन बसना आपापसात जरा घोळ व्हायला लागलाय, त्यामुळं थोडक्यात मॅच गेली. पण आता इथून पुढे असंच खेळत राहीन. तर जरा जाऊया आता चहा प्यायला. जरा सकाळ जरा काय खाल्लं नाही मॅच होती म्हणून जरा काहीतरी खाऊन जरा आणि टवटे धुया ताजं. लाईटा चालू केलेत आणि तुम्हाला ग्राउंडचा व्ह्यू होतो बघा. असलं डेंजर दिसायला लागले इथं. हे बघा पूर्ण सगळ्या लाईटा LED जास्त जोडले त्या आणि रोपवे त्यांनी बघा कशी आहे ते. बाउंड्रीला लाइटिंगची सोय बघा कशी डेंजर. ही माहोल संध्याकाळचा नाईट टुर्नामेंटचा, त्यामुळे नाईट टुर्नामेंट भारी वाटते. आता दिवसा उन्हात खेळण्यापेक्षा नाईटला लय भारी वाटते. आणि आज तिसरा दिवस थोडे चालू असलेला सामना सांगोला विरुद्ध सांगली असा चालू आहे आणि पहिला सांगलीने बॅटिंग केली आणि 72 धावा केलेत आणि विजयासाठी सोलापूरला 73 धावांची गरज आहे आणि त्यांचा जो जिंकल तो प्री क्वार्टरसाठी क्वालिफाय होणार आहे. आणि SP स्पोर्ट्स कवठेमंकाळ विरुद्ध तुळजापूर स्पोर्ट्स तुळजापूर असा सामना आहे आणि आमचा जो जिंकल तो पण क्वार्टर फायनलसाठी पात्र होणार आहे. आणि टॉस जिंकून आम्ही घेतल्या बॉलिंग. 6 ओव्हरचा सामना असल्यामुळं 60 ते 70 रनांमध्ये अपोजिट संघाला थांबवण्याचा प्रयत्न करेन, कारण का चेस करताना बी निवांत जाईल. आणि आमचं प्लेयर हे दीपक माळी आणि मुद्दू फिनिशर 1 बॉल 1 धाव असताना त्या ग्राउंडवरनं MS धोनी फॅन मधून ते डायरेक्ट ह्या पत्र्यावर बॉल 6 मारलाय. 70 मीटरचा 6 एवढा लांब अंतरावर मारलाय. मॅच फसलेल्या मुद्दूनं काढून दिल्या. तर आता चला वॉर्मअप करूया आणि मॅचसाठी तयार राहूया, कारण का बसून बसून गारठा असल्यामुळं गार लागायला लागले. जरा बॉडी गरम करूया. पुढं थांबून बी करायला पण स्पीकरांचा आवाज लय येतो, कारण स्पीकर लय जोडल्यामुळं त्यांचा आवाज घुमतोय आणि बोललेला ह्यात ऐकू येत नाही. त्यामुळं साईडला येऊन व्हिडिओ करायला लागलाय. आताच मॅच झाल्या आणि लगातार 2 मॅच तुळजापूरला पण आम्ही हरवलेलं, कारण तुळजापूर पहिला खेळायला आणि तुळजापूरनं 76 धावा केल्या त्या. 77 धावा विजयासाठी आम्हाला करायच्या होत्या आणि तिथं आमच्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जुळलं. चांगली बॅटिंग झाली आणि क्वार्टर फायनलसाठी आम्ही पात्र झालो. आणि क्वार्टर फायनल सामना मोर्या स्पोर्ट्स सांगलीसोबत होता आणि फलंदाजी टॉस आम्ही हारला आणि पहिल्यांदा फिल्डिंग आली आणि त्यात मोर्या स्पोर्टनं आम्हाला 101 मारला. 102चं टार्गेट होतं आणि टार्गेट चेस करायला नादात आमचा फक्त आम्ही 70वर थांबवलो. सगळे व्यवस्थितच खेळले, फक्त थोड्या विकेटा लवकर पडल्या. पण मॅच चांगलीच झाली. पण हार्ड लक चालाय, क्रिकेट आहे, हार जीत होत असते. 1 हारणार 1 जिंकणार, पण नेक्स्ट टाईम नक्की जिंकू. वाईट तर वाटा लागले, कारण स्पॉन्सर सलामाबाई बी पैसे गेलं आणि आमच्या पण स्कोर जरा आम्ही पाहिलं तसं खेळलो नाही. आणि चला तर जाऊया, आता वेळ झाला आहे. आता सगळे थांबले ते, ही गाडीत चालली ते, तर चला जाऊया. तर आता आलो आपण आपल्या घरी आणि येताना वाटत सीन असा झाला की गाडीची चावीच कुठं पडली. व्लॉग बनवता कुठं ठेवली काय समजलंच नाही. आणि चावी पडली तर पुढे यायचं कसं. तर घरात फोन लावला आणि भावाला बोलवून घेतलं. त्यानं येऊन चावी दिली
मग गाडीवरनं कारखान्यावरनं गाडी इथं घेऊन आलो. वाईट तर एवढं वाटायला लागले की नाही की असं वाटत होतं की मॅच जिंकतोय, पण शेवटच्या मोमेंटला स्कोअर लई गेला. तरी फाईट चांगली दिली ती, जवळ आलतो पण जरासा घोळ झाला. त्यामुळं काय कसतर, पण जाऊ दे. चला, बॅटिंग तर व्यवस्थित आज चांगली झाली. 3 मॅचेसला वैयक्तिक 120 धावा झाल्या. जरा चांगलं बी वाटायला वाईट बी वाटायला लागले, पण जिंकणं हे गरजेचं होतं. वैयक्तिक स्कोअर होऊन नाही काय उपयोग, जिंकलेलाच महत्त्व आहे. तर आजच्यासाठी ब्लॉगचा इथंच करूया डी एंड. आजच्यासाठी बस एवढं. ब्लॉगचं करूया इथंच डी एंड. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.